आहोत. या व्याख्यानमालेच्या आजच्या भागात आपण ब्रिटिशांच्या अन्यायकारी, अत्याचारी, साम्राज्यवादी शासनाविरोधात आदिवासी युवकांना सोबत घेऊन बलाढ्य अशा ब्रिटिश राजवटीला हादरा देणारे महान क्रांतिकारक वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या सशस्त्र क्रांतीविषयीची माहिती गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर नरेश मडवी यांच्याकडून ऐकणार आहोत. चांदा जिल्ह्यातील म्हणजेच आत्ताच्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील क्षेत्र घनदाट अरण्य आणि पर्वतांनी वेढलेलं आहे. या क्षेत्रातल्या उंच खोल दऱ्यांचा तसंच जंगल पर्वतांचा उपयोग ब्रिटिशांवर हल्ला करण्यासाठी क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांनी हुशारीने केला असल्याचं डॉक्टर नरेश मडवी म्हणाले. भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापन होताच आदिवासींच्या स्वातंत्र्यावर बंधने आली आणि आदिवासींच्या शोषणाला सुरुवात झाली. चांदा जिल्ह्यात बाबूराव शेडमाके आणि व्यंकटराव शेडमाके यांच्या नेतृत्वात 13 मार्च 1858 रोजी ब्रिटिशांच्या विरोधात उठावास प्रारंभ झाला आणि या उठावाचा शेवट 30 मे 1860 रोजी झाला. बाबूराव शेडमाकेंचा जन्म 12 मार्च 1833 रोजी चांदा जिल्ह्यातील मोलमपल्ली येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पुल्लेसूर बापू तर आईचे नाव जुर्जा कुवर होते. बाबूराव शेडमाकेंनी गोठूलमधून सामाजिक नीतिमूल्य समजून घेतले होते. लहानपणापासूनच अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीचे, चपळ आणि स्वाभिमानी होते. जनतेवर अन्याय झालेला त्यांना आवडत नव्हता. दांडपट्टा, तिरकामटा, तलवार, भाला चालविण्याचे प्रशिक्षण बाबूरावांनी लहानपणीच गिरविले होते. लॉर्ड डलहौसीने रायपूर येथे स्थापन केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षणाकरिता बाबूराव शेडमाकेंना पाठवण्यात आले. त्यावरून इंग्रजी शिक्षणाच्या संदर्भातला पुल्लेसूर बापू शेडमाकेंचा दूरदृष्टिकोन आणि त्या काळातील इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व यावरून आपल्या लक्षात येतं. बाबूराव शेडमाकेंनी रायपूर येथे 4थी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले होते. बाबूराव शेडमाके रायपूरवरून शिक्षण घेऊन परत आले तेव्हा मोलमपल्ली आणि घोट अरपल्ली जमीनदारीमध्ये ब्रिटिश समर्थित सावकारांचे जाळे पसरले होते. सावकार जनतेच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करीत असत. बाबूराव शेडमाकेंनी या ब्रिटिश समर्थित सावकारांचा बंदोबस्त करून त्यांच्या अन्याय अत्याचारापासून जनतेला मुक्त करण्याचे ठरविले. चांदा जिल्ह्यातील ब्रिटिश विरोधी उठावात बाबूराव शेडमाकेंना व्यंकटराव शेडमाकेंची महत्वाची साथ मिळाली. बाबूराव शेडमाकेनंतर व्यंकटराव शेडमाकेंनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात 1860 पर्यंत आपला लढा सुरू ठेवला. ब्रिटिशांच्या विरोधात मध्य प्रांतातील जमीनदार तसेच जनतेला उभे राहण्यास प्रवृत्त करून ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याकरिता बाबूराव शेडमाकेंनी विविध जाती धर्मातील तरुणांची एक सैन्य तुकडी तयार केली. ब्रिटिशांचे संरक्षण प्राप्त सावकारांचे सावकारीचे दस्तऐवज जाळून अनेक लोकांना कर्जमुक्त केले. राजगड परगण्यात रामजी गेडाम या जमीनदाराची सत्ता होती. रामजी गेडाम हा ब्रिटिश धार्जिना जमीनदार असल्यामुळे 7 मार्च 1858 रोजी बाबूराव शेडमाकेंनी राजगडवर आक्रमण करून रामजी गेडामचा पराभव केला. अशा प्रकारे ब्रिटिशांचे संरक्षण असलेल्या सावकार तसेच जमीनदारांचा बंदोबस्त करून अनेक वर्ष सावकारांच्या आणि जमीनदारांच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला अन्याय, अत्याचार आणि कर्जातून मुक्त केले. राजगड परगण्यावर अधिकार केल्यानंतर बाबूराव शेडमाके नांदगाव घोसरी येथे मुक्कामास होते. ब्रिटिशांच्या वर्चस्वातील राजगड परगणा जिंकल्यामुळे ब्रिटिशांसोबत लढाई होणार याची जाणीव बाबूराव शेडमाकेंना होती. ब्रिटिशांच्या विरोधात बाबूराव शेडमाकेंचे हे पहिलेच युद्ध होणार होते. त्यामुळे बाबूराव शेडमाकेंनी ब्रिटिशांच्या विरोधात तयारी करणे सुरू केले. व्यंकटराव शेडमाकेही आपल्या सैन्यासोबत ब्रिटिशांच्या विरोधात बाबूराव शेडमाकेंना मदत करण्याकरिता नांदगाव घोसरी येथील जनताही ब्रिटिशांच्या विरोधात उठावात सहभागी झाली होती. 13 मार्च 1858 रोजी ब्रिटिशांची फौज कॅप्टन शेक्सपियरच्या नेतृत्वात नांदगाव घोसरीला पोहोचताच बाबूराव शेडमाकेंच्या सैनिकांनी ब्रिटिश सैन्यावर अचानक हल्ला करून ब्रिटिशांचा पराभव केला. नांदगाव घोसरीच्या पराभवानंतर काही ब्रिटिश सैन्य गडचिरोलीकडे पळून गेली. गडचिरोली गावात ब्रिटिशांना मदत करणारा लिंगोपंत दीक्षित नावाचा मालगुजार राहायचा. हा मालगुजारही जनतेचे मोठ्या प्रमाणात शोषण करायचा. गडचिरोलीकडे पळालेल्या ब्रिटिश सैन्याचा आणि लिंगोपंत दीक्षित मालगुजाराचा बंदोबस्त करण्याकरिता बाबूराव शेडमाके आपल्या सैन्यासह गडचिरोली टेकडीवर मुक्कामास आले. कारोजी कन्नाके, रामा शेडमाके, झिंगाजी पेंदोर, कोंडूबाबा मडावी, हिऱ्या गेडाम तसेच सकला नाईक हे सरदार गडचिरोली पहाडाच्या चारही बाजूच्या गावातील माहिती बाबूराव शेडमाकेंना देत असत.
बाबूराव शेडमाके गडिचुर्ला टेकडीवर मुक्कामास आहेत ही बातमी ब्रिटिशांना मिळाली तेव्हा तोफा आणि बंदुकीने सज्ज असलेल्या ब्रिटिश सैनिकांनी चारही बाजूनी गडिचुर्ला टेकडीला घेरले. झालेल्या संघर्षात मात्र बाबूराव शेडमाकेंनी आपल्या पारंपरिक शस्त्रांनी गडिचुर्ला टेकडीवरही ब्रिटिशांचा पूर्ण पराभव केला. गडिचुर्ला टेकडीवरील विजयानंतर 19 एप्रिल 1858 रोजी बाबूराव शेडमाके संगनापूर येथे मुक्कामास होते. ही बातमी कॅप्टन क्रिक्टन यांना कळताच त्यांनी बाबूराव शेडमाकेंना पकडण्यास आपले सैन्य संगनापूरकडे रवाना केले. संगनापूर येथे झालेल्या लढाईतही बाबूराव शेडमाकेंनी ब्रिटिशांचा पुन्हा एकदा पराभव केला. संगनापूरच्या लढाईत ब्रिटिशांचा पराभव झाल्यानंतर काही ब्रिटिश सैन्य बामनपेठेतील जंगलात लपून बसल्याची माहिती बाबूराव शेडमाकेंना मिळाली. या सैन्याला मदत करण्यासाठी कॅप्टन क्रिक्टनने ब्रिटिश सैन्याची एक तुकडी बामनपेठेकडे रवाना केली. मात्र ब्रिटिशांच्या या हालचालींवर व्यंकटराव शेडमाके लक्ष ठेवून होते. 27 एप्रिल 1858 रोजी बाबूराव शेडमाकेंनी बामनपेठेची नाकाबंदी केली. ब्रिटिश सैन्य बामनपेठेत येताच त्यांच्यावर अचानक हल्ला करून ब्रिटिश सैन्याचा पराभव केला. अशा प्रकारे बाबूराव शेडमाकेंनी सतत ब्रिटिशांचा पराभव करून ब्रिटिश सैन्यात आपली दहशत निर्माण केली होती. ब्रिटिशांनी ऐरीजवळ प्राणहिता नदीच्या तटावर चिंचगुंडी येथे टेलिफोनच्या तारा लावण्याचे काम सुरू केले. टेलिफोनचे तार लावण्याचे काम चालू असताना बाबूराव शेडमाकेंनी ऑपरेटर गार्डलँड, हॉल आणि त्यांच्या मदतीकरिता असलेल्या पीटर या अधिकाऱ्यांच्या छावणीवर 29 एप्रिल 1858 रोजी हल्ला केला. गार्डलँड आणि हॉल त्याच ठिकाणी मारल्या गेले. मात्र सहाय्यक पीटर पळून जाण्यात यशस्वी झाला. अशा प्रकारे बाबूराव शेडमाकेंनी ब्रिटिशांना मोठे आव्हान दिले. बाबूराव शेडमाकेंचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढतच होते आणि त्यांना पकडण्याचे ब्रिटिशांचे सर्व प्रयत्न कमी पडले. त्यामुळे बाबूराव शेडमाकेंना पकडणाऱ्याला बहुमानाचा किताब आणि मोलमपल्ली अटपल्लीची जमीनदारी बहाल करण्याची घोषणा ब्रिटिशांना करावी लागली. बाबूराव शेडमाकेंना पकडण्यासाठी कॅप्टन क्रिक्टनच्या मदतीला नागपूरवरून कॅप्टन शेक्सपियरला पाठवण्यात आले. कॅप्टन शेक्सपियरने बाबूराव शेडमाकेंना पकडण्याची जबाबदारी आपल्या हातात घेतली. कॅप्टन शेक्सपियरने चांदा परिसराचे निरीक्षण करून आपल्याला कोण मदत करू शकणार याचा अभ्यास केला. यावेळेस अहेरीची जमीनदारीण राणी लक्ष्मीबाई आत्राम होत्या. मोलमपल्ली आणि घोट अरपल्ली या दोन जमीनदाऱ्या अहेरी जमीनदारीच्या अंतर्गत येत. कॅप्टन शेक्सपियर बाबूराव शेडमाकेंना पकडण्यासाठी अहेरीकडे जाण्याच्या तयारीला लागले. एक गुप्तपत्र घेऊन शेक्सपियर अहेरीला पोहोचले. कॅप्टन शेक्सपियरने लक्ष्मीबाईला आपला परिचय देऊन सोबत आणलेले गुप्तपत्र लक्ष्मीबाईच्या हातात दिले. त्या गुप्तपत्रात लिहिले होते की अहेरी जमीनदारीवर ब्रिटिशांचा अधिकार असून मोलमपल्ली, घोट या अहेरी जमीनदारीच्या उपजमीनदाऱ्या आहेत. या उपजमीनदारांमध्ये बाबूराव शेडमाके आणि व्यंकटराव शेडमाकेंनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला असून त्यांच्यावर राजद्रोहाचा आणि ब्रिटिश अधिकारी गार्डलँड आणि हॉल यांना मारल्याचा आरोप आहे. या दोघांना पकडून ब्रिटिश सरकारला सोपविले नाही तर अहेरी जमीनदारी जप्त केल्या जाईल. या पत्राचा लक्ष्मीबाईवर अपेक्षित परिणाम झाला. ब्रिटिशांनी बाबूराव शेडमाकेंना पकडण्यासाठी कूटनीतीने राणी लक्ष्मीबाईला आपल्या बाजूला वळवून घेतले. राणी लक्ष्मीबाईने बाबूराव शेडमाकेंना पकडून देण्याची सहमती कॅप्टन शेक्सपियरला दर्शविली. कॅप्टन शेक्सपियर आणि राणी लक्ष्मीबाईने आपल्याला पकडण्यासाठी योजना आखली आहे याची माहिती मात्र बाबूराव शेडमाकेंना नव्हती. बाबूराव शेडमाके यावेळेस मोलमपल्लीला तर व्यंकटराव शेडमाके घोट अरपल्लीला होते. ब्रिटिश अधिकारी कॅप्टन शेक्सपियर बाबूराव शेडमाकेंना पकडण्यासाठी मोलमपल्लीकडे निघाले. मात्र त्याच वेळेस कॅप्टन शेक्सपियरला गुप्तहेरांद्वारे माहिती मिळाली की घोट येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाबूराव शेडमाके हे व्यंकटराव शेडमाकेंना भेटणार आहेत. त्यामुळे कॅप्टन शेक्सपियरने आपला मोर्चा घोटकडे वळविला. कॅप्टन शेक्सपियरच्या नेतृत्वातील ब्रिटिश सैन्य घोटच्या सीमेजवळ पोहोचली आहेत ही बातमी हुक्का आणि गांगा शेडमाके या गुप्तहेरांनी बाबूराव शेडमाकेंना दिली. तसेच अहेरी जमीनदारीच्या सैनिकांना ब्रिटिशांच्या आदेशानुसार लक्ष्मीबाईने घोटला पाठवल्याची माहिती दिली. कॅप्टन शेक्सपियरच्या नेतृत्वात बंदूकधारी ब्रिटिश सैन्याची एक तुकडी होती. लक्ष्मीबाईचे सैनिक घोटला आल्यामुळे आपल्या विरोधात कट रचल्याचे बाबूराव शेडमाकेंच्या लक्षात आले. यावेळेस बाबूराव शेडमाके आणि व्यंकटराव शेडमाके घोटमध्ये अडकून पडले होते. कारण घोटमधून बाहेर निघण्याचा एकच मार्ग होता आणि त्या मार्गावरच ब्रिटिशांनी आपली छावणी टाकली. बाबूराव शेडमाके आणि व्यंकटराव शेडमाकेंचे सैन्य घोटमध्येच होते. मात्र कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते युद्धासाठी तयार नव्हते. बाबूराव शेडमाकेंनी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी घोटच्या पहाडाची निवड केली. बाबूराव शेडमाकेंनी आपल्या सैन्यांना पहाडाच्या आधाराने लढण्याचा सल्ला दिला. गावातील लोक सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी तयार झाले. कॅप्टन शेक्सपियरने आपल्या सैन्याला घोटच्या पहाडाला घेरण्याचा आदेश दिला. पहाडावर
बाबूराव शेडमाके आणि व्यंकटरावांचे सैनिक मोठ्या झाडांच्या आणि दगडांच्या आधाराने लढण्यासाठी तयार होते. 10 मे 1858 रोजी ब्रिटिश सैन्य आणि बाबूराव शेडमाके यांच्यात लढाई सुरू होऊन ब्रिटिश सैन्याने पहाडावर तोफा आणि बंदुकीचा मारा सुरू केला, तर बाबूराव शेडमाके यांच्या सैनिकांनी तलवार, भाले, बिचवी, कुऱ्हाड, गुल्लेर, बंदूक, फरशी ही पारंपरिक शस्त्रे घेऊन ब्रिटिश सैन्यावर तुटून पडली. घोट येथील लढाईची माहिती आसपासच्या गावात पसरताच भाडबिडी, पेटतला, दडवानगुंडा, गुंडापल्ली, अटपल्ली, मारखंडा, मक्केपैली, भीमबोडी, करंदूल आणि रेगडी या गावातून लोक आपापले शस्त्र घेऊन घोटकडे रवाना झाले. दोन्ही सैन्यात लढाई सुरू असताना घोटमधील काही ग्रामस्थ गावातील गायी, बैल आणि शेळ्या ब्रिटिशांच्या बाजूने हाकलत आणले. त्यामुळे ब्रिटिश सैन्य गायी, बैल आणि शेळ्यांमध्ये अटकले. याच संधीचा फायदा घेऊन बाबूराव शेडमाकेंच्या सैनिकांनी तसेच गावकऱ्यांनी बाबूराव शेडमाकेंना आणि व्यंकटराव शेडमाकेंना तेथून निघून जाण्याची विनंती केली. बाबूराव शेडमाकेंनी पत्नीसोबत जबेला गावी, तर व्यंकटराव शेडमाकेंनी घोट सोडून कुरुडच्या जंगलाचा आश्रय घेतला. बाबूराव शेडमाके आणि व्यंकटराव शेडमाकेंचा जय जयकार करीत बारीकराव नरसिंगराव, दिवाण गंगाधरराव, त्र्यंबकराव कावटकर, वजीर अली यांनी स्वतःला ब्रिटिशांच्या हवाली केले. अनेक सैनिक पकडले गेले. घोटच्या लढाईत हजारो स्त्री पुरुष मारले गेलेत. ब्रिटिश सैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणात मारले गेले. कॅप्टन शेक्सपियर युद्ध कैद्यांना घेऊन चांद्याला रवाना झाले. 15 सप्टेंबर 1858 रोजी चांद्यावरून निघालेले ब्रिटिश सैन्य वैनगंगा नदीच्या तारसा घाटात पोहोचले. वैनगंगा नदी पार करण्यासाठी त्या ठिकाणी 2 लाकडी बोटी ठेवल्या होत्या. सुखरे राऊत आणि धर्मा गेडाम ब्रिटिशांना नदी पार करण्यासाठी मदत करीत होते. या दोघांनाही बाबूराव शेडमाकेंनी आपल्या विश्वासात घेतले. ब्रिटिश सैन्य नदी पार करून घाटावर चढताच बाबूराव शेडमाकेंच्या सैनिकांनी ब्रिटिश सैन्याला ठार मारून नदीत फेकून देत होते. या घटनेची माहिती कॅप्टन क्रिक्टनला मिळताच त्याला खूप मोठा धक्का बसला. बाबूराव शेडमाकेंच्या सैन्याने ब्रिटिशांच्या 700 सैन्याला मारून वैनगंगा नदीत फेकून दिले. यामुळे ब्रिटिश अधिकारी अतिशय भयभीत झाले होते. लक्ष्मीबाईंचे काही सैनिक बाबूराव शेडमाकेंच्या सैन्यात सहभागी होऊन बाबूराव शेडमाकेंच्या हालचालींची माहिती गुप्तपणे लक्ष्मीबाईला देतात. लक्ष्मीबाईने बाबूराव शेडमाकेंना एक पत्र पाठवले. त्यात तिने लिहिले होते की बाबूराव शेडमाकेंच्या कार्याने ते खूप खुश आहे. तारसा घाटेत बाबूराव शेडमाकेंनी ब्रिटिशांनी चांगलाच धडा शिकविला. त्यासाठी लक्ष्मीबाई बाबूराव शेडमाकेंना आशीर्वाद देऊ इच्छिते. त्याकरिता बाबूराव शेडमाकेंना अहेरीला येण्याचे निमंत्रण दिले. बाबूराव शेडमाके लक्ष्मीबाईवर विश्वास ठेवून एकटेच लक्ष्मीबाईला भेटण्याकरिता अहेरीकडे निघाले. बाबूराव शेडमाके एक गुप्त मार्गे लक्ष्मीबाईच्या राजदरबारात दाखल झाले आणि लक्ष्मीबाई सोबत चर्चा केल्यानंतर जेवण करण्यास बसले असतानाच लक्ष्मीबाई सोबत ठरल्याप्रमाणेच कॅप्टन शेक्सपियरने ब्रिटिश सैन्यासह बाबूराव शेडमाकेंना चारही बाजूने घेरले. अशा प्रकारे 18 सप्टेंबर 1858च्या रात्री बाबूराव शेडमाके लक्ष्मीबाईच्या विश्वासघाताने पकडले गेले. अतिशय कडेकोट बंदोबस्तात बाबूराव शेडमाकेंना चांद्याला पाठवण्यात आले. दिनांक 21 ऑक्टोबर 1858 रोजी बाबूराव शेडमाकेंना ब्रिटिशांनी फासावर चढविले. त्यानंतर व्यंकटराव शेडमाके 1860 पर्यंत ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत राहिले. बाबूराव शेडमाकेंच्या अनेक साथीदारांवर खटले चालवण्यात आले. अनेकांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. व्यंकटराव शेडमाकेंना 30 मे 1860 रोजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आत्ताच आपण इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, बलाढ्य अशा ब्रिटिश राजवटीला हादरा देणारे महान क्रांतिकारक बाबूराव शेडमाके यांच्या सशस्त्र क्रांतीविषयीची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर नरेश मडवी यांच्याकडून ऐकलीत. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला हा कार्यक्रम आमच्या आकाशवाणी समाचार औरंगाबाद, AIR न्यूज औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते रमेश जायभाये. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. आजादी का अमृत महोत्सव